ऑल इंडिया मेडिकल काउन्सिलिंगच्या ऍडमिशन प्रोसेसला लवकर सुरुवात होणार आहे। एक्झॅक्टली टाइम टेबल कसा आहे हा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलाच होता, परंतु ही काउन्सिलिंग कोणत्या विद्यार्थ्यांनी अटेंड केली पाहिजे, या काउन्सिलिंग मध्ये कोणकोणते कॉलेजेस असतात, त्या पद्धतीने या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचे असेल तर आपले मिनिमम मार्क्स किंवा आपला ऑल इंडिया रँक काय असणं गरजेचं आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत। एक्झॅक्टली या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आता काउन्सिलिंगला इथून लवकर सुरुवात झालेली आहे। सर्व महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे। जे व्हिडिओ पाहत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की सर्व महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देत असतो। त्याच पद्धतीने काही डाऊट्स असतील तर आपल्या व्हायब्रंटच्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगर ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। एक्झॅक्टली काय आहे तर आता ऑल इंडियाचा टाइम टेबल तर आलेला आहे, तुम्ही बघितलाच असेल, मी काल पण सांगितलेला आहे। आता या आपण बघणार आहे की कोणत्या विद्यार्थ्यांनी साधारणतः ही काउन्सिलिंग अटेंड करणं गरजेचं आहे। ऑल इंडियामध्ये साधारणतः कट ऑफ काय असू शकतो। काही विद्यार्थ्यांचं असं असतं की सर मग बाहेरच्या राज्यामध्ये कमी जातो का कट ऑफ, आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळत नसेल तर आम्ही बाहेरच्या राज्यात ट्राय करू का। परंतु मित्रांनो 15% ओनली सीट्स असतात। तर एक्झॅक्टली प्रत्येक कॅटेगरीनुसार ओपन कॅटेगरीला ऑल इंडिया काउन्सिलिंग लास्ट इयरला कितीला क्लोज झालेली आहे, ईडब्ल्यू साठी कितीला क्लोज झालेली आहे, ओबीसी, एससी, एसटी असे प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक कॉलेज किती रँकला क्लोज झालेला आहे हे सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ बघायचा आहे। या सर्व मी ज्या तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे त्याच्या सर्व पीडीएफ आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे। त्याच पद्धतीने सर्व टेलिग्राम ग्रुपला आपल्या शेअर करणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा जॉईन केलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून आपण आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आता पहिली ही गोष्ट लक्षात घ्या, मी काल एक्सप्लेन पण केलेलं आहे, तरी देखील काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत आहे की ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये कोणकोणते कॉलेज पार्टिसिपेट असतात। तर एक पहिली गोष्ट लक्षात घ्या, इथं तुम्हाला हे दिसत असेल, मी एक व्हिडिओ बनवलेला होता। तर काउन्सिलिंग मध्ये आपल्याला जाण्यासाठी 3 प्रकारच्या गोष्टी असणार आहेत। म्हणजे कशा असणार आहेत, एक आहे काय तर ऑल इंडिया काउन्सिलिंग, ठीक आहे, ऑल इंडिया काउन्सिलिंग जे आता 21 तारखेपासून सुरुवात होत आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग ते त्याच्यानंतर चालू होईल, आणि मग आहे बाहेरचं राज्य, अदर स्टेट, म्हणजे हे असतं अदर स्टेट, प्रत्येक राज्यानुसार आपल्याला तिथं अप्लाय करता येईल। आता काय आहे, तुम्ही इथे टाइम टेबल मध्ये बघितलं आहे, ठीक आहे, की 21 तारखेपासून जो चालू होणार आहे काउन्सिलिंग। आता हे 21 तारखेपासून चालू होणारे काउन्सिलिंग कोणकोणत्या स्टेटसाठी आहे तर इथे लक्षात घ्या, ऑल इंडिया काउन्सिलिंग साठीची ही काउन्सिलिंग आता सुरुवात होत आहे। इथं क्लिअरली बघा मी काय सांगितलेलं आहे, कोणतेही प्रायव्हेट कॉलेज पार्टिसिपेट नसतात, त्याच्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही हे करा। याच्यामध्ये अजिबात बाहेरच्या राज्याचे प्रायव्हेट कॉलेज किंवा महाराष्ट्रातले प्रायव्हेट कॉलेज पार्टिसिपेट नसतात, ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। दुसरी आणि महत्वाची गोष्ट काय आहे, ही ऑल इंडिया काउन्सिलिंग फक्त एमबीबीएस आणि बीडीएस या दोनच कोर्सच्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठीची काउन्सिलिंग आहे, गव्हर्नमेंट, आणि याच्यासोबत फक्त प्युअरली प्रायव्हेट जर म्हटलं तर डीम्ड युनिव्हर्सिटी असते, जसं तुम्हाला भारती विद्यापीठ, डीवाय पाटील असे कॉलेजेस आहेत, हे एक पार्टिसिपेट असतात, पण त्यांचं बजेट जास्त असतं। परंतु हे जी काउन्सिलिंग आहे याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि बीडीएस चे कॉलेजेस पार्टिसिपेट असतात। त्याच्यामुळे काही जणांचे कॉल येतात, सर ऑल इंडिया काउन्सिलिंग मग आयुषचं आम्हाला ऑप्शन टाकता येतील का। आयुषसाठीची सेपरेट ऑल इंडिया काउन्सिलिंग असते, ते नंतर चालू होईल, जसं चालू होईल ते तुम्हाला मी कळवणार आहे। पण 21 तारखेपासून जी सुरुवात होणार आहे ती ऑल इंडिया काउन्सिलिंग ओनली एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेससाठी आहे। मग आता अजून एकदा लक्षात घ्या की या काउन्सिलिंग मध्ये कोणकोणते कॉलेजेस पार्टिसिपेट असतात। तर पहिला पॉइंट आहे, याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज बिलकुल नसतात। दुसरं काय आहे तर 15% सीट्स इन एव्हरी गव्हर्नमेंट कॉलेजेस फॉर एमबीबीएस बीडीएस अक्रॉस द इंडिया। म्हणजे काय सांगितलं मी, फक्त एव्हरी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, म्हणजे कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजला जर समजा 100 जागा असतील तर त्यातल्या 15 जागा या प्रोसेस मधून भरणार आहेत 21 तारखेच्या, आणि रिमेनिंग 85 जागा आहेत त्या राज्याच्या काउन्सिलिंग मधून 85% सीट गव्हर्नमेंटच्या जागा भरल्या जातात, ठीक आहे। मग हे क्लिअर झालं। मग काय 100% सीट्स एम्स अँड झिपमर। आता ज्या विद्यार्थ्यांना एम्स सारख्या कॉलेजमध्ये जायचं आहे, ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग देखील 21 तारखेपासून सुरुवात होत आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑल इंडिया मधून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये काय आहे, एम्स आणि झिपमरच्या तुम्ही कॅम्पसेससाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तर ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे। त्यानंतर 100% सीट्स इन एएफएमसी ची देखील काउन्सिलिंग ऑल इंडियातूनच होते। त्यानंतर 100% सीट्स इन सेंट्रल युनिव्हर्सिटीज लाईक बीएचयू, एएमयू, जेएमआय, म्हणजे याच्या पण
काउन्सिलिंग किंवा याच्यासोबत दिल्ली युनिव्हर्सिटीज पण असतात, तर यांच्या सर्वांची काउन्सिलिंग हे आपल्याला ऑल इंडिया मधूनच होत असते. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखील या कॉलेजेसची काउन्सिलिंग ऑल इंडियातूनच होते, ते पण गव्हर्नमेंट असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय 100% सीट्स इन डीम्ड युनिव्हर्सिटी, ज्यामध्ये फक्त डीम साठी एक लक्षात घ्या, बाकी सर्व गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच आहे. आणि डीम साठी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्कोर कमी थोडासा आहे परंतु ज्यांचं बजेट चांगलं आहे. डीमच्या फी स्ट्रक्चर देखील तुम्हाला माहिती आहे, मी लवकरच ते देखील आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना डीम मधून ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग देखील 100% सीट्सची. मग फक्त महाराष्ट्रातलेच डीम कॉलेज नाहीये, तर सर्व बाहेरच्या राज्यातले, मग कर्नाटक असू द्या, तेलंगणा असू द्या, सर्व राज्यातल्या डीम साठीची काउन्सिलिंग ही 21 तारखेपासूनच सुरुवात होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं मग ह्याची एकूण राऊंड किती होणार, राऊंड 1, राऊंड 2, तिसऱ्या राऊंडला मॉपअप राऊंड आणि पुन्हा वॅकन्सी राऊंड, अशा पद्धतीने हे राऊंड होत असतात. म्हणजे एक लक्षात घ्या, हे काउन्सिलिंग 21 तारखेची एमबीबीएस बीडीएस या कोर्सेससाठी आहे. याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज कुठलेही नसतात. याच्यामध्ये कोणते कॉलेज असतात तर हे 5 प्रकारचे कॉलेज असतात, हे देखील तुम्हाला मी क्लिअरली सांगितलं. आता आपण थोडंसं जाऊया कट ऑफ कडे. मग आता पुढचा प्रश्न काय आहे की या काउन्सिलिंगला कोणी अप्लाय करणं गरजेचं आहे, कोणत्या विद्यार्थ्यांनी या काउन्सिलिंगला अप्लाय करावं, अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, आता हे तुम्ही टाइम टेबल तर बघितला, 21 तारखेपासून सर्व सुरू होणार आहे. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तर तुम्हाला सर्व सांगणारच आहे. आता दुसरं महत्वाची गोष्ट काय आहे की आता कोणत्या विद्यार्थ्यांनी याला अप्लाय करणं गरजेचं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये हे लास्ट इयरचा कट ऑफ आहे, परंतु लास्ट इयरच्या कट ऑफ आणि या वर्षीच्या कट ऑफ मध्ये फरक आहे हे मात्र नक्की आहे. परंतु तुम्ही स्कोर कडे लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त या पीडीएफ मध्ये हा AIR म्हणजे ऑल इंडिया रँक आहे यालाच फोकस करा, तुम्ही याला फोकस करू नका. हे सर्व म्हणजे ऑल इंडिया रँक प्रमाणेच ही काउन्सिलिंग होत असते, ऑल इंडिया रँक प्रमाणेच तुम्हाला कॉलेज मिळत असतात आणि ही फक्त राऊंड 3 पर्यंत आहे. त्याच्यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड बरेचसे झालेले आहेत, त्याच्यामुळे थोडासा कट ऑफ मध्ये कमी आहे. परंतु साधारणतः बघा, राऊंड 1 ला ओपन कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 19,603 पर्यंत कॉलेज मिळाले, राऊंड 2 ला 22,995 आणि राऊंड 3 ला 24,842. साधारणतः आपण जसं बघत असतो 26,000 ते 27,000 ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून ऍडमिशन भेटत असतं. पण हे रँक आपल्याला जसं जसे पुढे राऊंड होतील तसे तसे हे रँक्स तुम्हाला बघायला भेटतील. पण राऊंड 3 पर्यंतची पोझिशन ही मात्र अशीच राहते, याच्यामध्ये जास्त काही बदल होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ऑल इंडिया रँकला बघा, स्कोर कडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका. एसटी कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांनी हे ऑल इंडिया रँक बघायचे आहे. एसटी कॅटेगरीमध्ये हे ऑल इंडिया रँक तुम्ही बघू शकता. त्यानंतर ओबीसी, आता याच्यामध्ये जे स्टेट मधल्या रिमेनिंग कॅटेगरीज आहेत, तुम्ही जसं नीटचा फॉर्म भरताना कॅटेगरी होत्या तर एवढ्याच कॅटेगरी असतात. तर जसं सेंट्रलला तुम्ही आता NT1 NT2 आहे, तर ते विद्यार्थी ऑल इंडिया फॉर्म मध्ये जेव्हा भरणार आहेत त्या विद्यार्थ्यांना ओबीसी मधूनच फॉर्म फिलअप करावा लागत असतो. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी हे ओबीसीचा तुम्ही तुमचं बघू शकता रँक. ठीक आहे. जसं की ओबीसी साठी 20,281 ऑल इंडिया रँक पहिल्या राऊंडला, सेकंड राऊंडला 23,000 आणि थर्ड राऊंडला 23,358 आणि ईडब्ल्यूएस साठी पण आपण इथे सांगितलेलं आहे. तुम्ही ऑल इंडिया रँकला बघा, स्कोर कडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जर तुमचा रँक असा असेल तर आणि तरच ओपन कॅटेगरी मधल्या म्हणजे ओव्हरऑल सांगितलं तुम्हाला, तर आणि तरच अशा विद्यार्थ्यांनी ही ऑल इंडिया काउन्सिलिंग पार्टिसिपेट करायचं आहे. डीम साठी सेपरेट आहे, डीम साठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईल. सर आता कॅटेगरीनुसार कसं असू शकेल, तर आता लक्षात घ्या, तुम्हाला कॅटेगरीनुसार मी इथं क्लिअर करू इच्छितो. आता बघा, आता ओपन कॅटेगरीसाठीच आहे बघा, व्हायब्रंट मध्ये हे सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप आम्ही क्लिअर करत असतो. कोणत्याही विद्यार्थ्याला कसलाही डाऊट अजिबात राहणार नाही. काही डाऊट्स असतील कमेंट सेक्शन मध्ये कळवा, आम्ही नक्कीच तुमचं निरसन करणार आहेत किंवा आम्हाला कॉल करा. ठीक आहे. आता बघा, आपण एमबीबीएस साठीचा आता बघूया की ओपन कॅटेगरीनुसार गेल्या वर्षीचा कोणत्या कोणत्या कॉलेजचा कसं पोझिशन राहिलेली आहे. जसं की वर्धमान कॉलेज वर्धमान कॉलेज आहे, नवी दिल्लीचं कॉलेज. तर राऊंड 1 ला बघा, ऑल इंडिया रँक खूप चांगलं कॉलेज आहे, राऊंड 1 ला क्लोज झालेले 141 रँक, त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर होता 711. तर तुम्ही सर्व हे ऑल इंडिया रँक इथे बघू शकतात. मौलाना आझाद वन ऑफ द बेस्ट कॉलेज 145 रँक्सला क्लोज झालेला आहे. ठीक आहे. असं प्रत्येक कॉलेज तुम्ही इथे बघू शकता. BJMC गुजरात 704 ऑल इंडिया रँकला. राऊंड 1 इथे तुम्ही राऊंड 2 चा रँक चेक करा, राऊंड 3 पुन्हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 आणि अगदी शेवटचा राऊंड म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 इथपर्यंतच्या आम्ही सर्व कट ऑफ दिलेले आहेत. तर तुम्ही हे सर्व रँक वाईज आणि स्कोर वाईज कॉलेज क्लोज झालेलं आहे. ही सर्व पीडीएफ मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्ही इथलं कॉलेज कुठलंही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला आयडिया तुमची नक्कीच क्लिअर होईल. ठीक आहे. आता जीएमसी नागपूर बघा, इंजिनियर IGMC नागपूर गेल्या वर्षी ऑल इंडिया रँक
2065 ला त्या विद्यार्थ्याचा नीटचा स्कोर 682 होता, म्हणजे 6065 ऑल इंडिया मधून क्लोज होतो. तर जशी एवढी कॉम्पिटिशन असते, तर अशा पद्धतीने मी सर्व कॉलेजचं बघू शकता. सर्व अगदी शेवटचा देखील तुम्हाला जर बघायचा असेल कितीला क्लोज झालेला होता, तर अगदी लास्ट राऊंडचं पण तुम्हाला इथे बघायला भेटेल. ठीक आहे, तर बघा इथे लास्ट याचा जर जीएमसी नागपूर, जीएमसी नागौर राजस्थानचं कॉलेज आहे, किंवा जीएमसी तुम्ही इथं वाशिमचं देखील बघू शकता. तर स्ट्रे वॅकन्सी राऊंडला अगदी सगळ्यात शेवटी स्ट्रे वॅकन्सी राऊंडला 23,241 या ऑल इंडिया रँकला हे कॉलेज क्लोज झाले. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. प्रत्येक ह्याच्यानुसार आपण दिलेलं आहे. तर प्रत्येक कुठलं पण कॉलेज घ्या, तुम्हाला इथे प्रत्येक रँक वाईज स्कोर वाईज काही काही कॉलेजचा राऊंड 1 ला सीट संपलेला आहे. ठीक आहे, किंवा परमिशन होती, सॉरी राऊंड 2 च्या तिथे दिलेलं आहे. जिथं असं डॅश दिसेल तेव्हा पहिल्या राऊंडला ते कॉलेज पार्टिसिपेट नव्हतं, असं समजून तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक ह्याचं जसं तेलंगणामधलं एक कॉलेज आहे, पहिल्या राऊंडला 19,169 क्लोज झाले. सेकंड राऊंड, हा थर्ड राऊंड, हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड सेकंडला इथे जागा अवेलेबल नव्हती. अशा पद्धतीने हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. सर आता ईडब्ल्यूएस साठी कशा पद्धतीने आहे, तर तुम्ही इथे बघू शकता. त्याच प्रत्येक कॉलेजचं ईडब्ल्यूएस कॅटेगरी ज्यांची आहे त्यांच्यासाठी राऊंड 1, राऊंड 2, मॉपअप राऊंड, स्ट्रे राऊंड 1, स्ट्रे राऊंड 2 ला कितीला क्लोज झाले, असे सर्वांनी याच्यातले तुम्ही फर्स्ट कॉलम जो आहे ऑल इंडिया रँक चेक करा. ऑल इंडिया रँक तुम्ही चेक करा, स्कोर कडे अजिबात बघू नका. ऑल इंडिया रँक चेक करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्या कॅटेगरीनुसार आपली काय पॉसिबिलिटी होऊ शकते आणि त्याच्यानुसार फॉर्म मध्ये फिलअप करू शकता. सर हे करणं कंपल्सरी आहे का ऑल इंडिया काउन्सिलिंग? हे कंपल्सरी नाहीये. जर तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तुम्ही होऊ शकतात. आपल्या स्कोर प्रमाणे तुम्हाला जर चांगलं कॉलेज बघायचं असेल, आपल्या स्कोर प्रमाणे जर तुम्हाला या कॉम्पिटिशन मध्ये राहायचं असेल, तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता. पण हे कंपल्सरी आहे का? अजिबात नाही. सर मी माझे मार्क कमी आहेत पण मी करू शकत नाही का? तसं बिलकुल नाही. तुम्ही कोणताही जो इलिजिबल झालेला विद्यार्थी तो सुद्धा अप्लाय करू शकतो, पण अप्लाय करून काही फायदा नाही आहे, कारण की तुमचे हे अशा आसपास रँक असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता एससी कॅटेगरीसाठी पण बघा राऊंड 1 पासून आपण सर्व कॉलेजचं दिलेलं आहे अगदी शेवटच्या ह्याच्यापर्यंत. हे सर्व पीडीएफ मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करत आहे. फॉर एसटी कॅटेगरी प्रत्येक कॉलेज, प्रत्येक रँक वाईज आणि प्रत्येक स्कोर वाईज कितीला क्लोज झाले हे दिलेलं आहे. फॉर ओबीसी अगदी आपण सेम याच्या पद्धतीनं सर्व कॉलेजचा अगदी शेवटपर्यंत आपण इथे मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आहे सर्व कॉलेजचं कट ऑफ वगैरे सर्व बघू शकता. आता जसं की बघा राऊंड 3 ला, राऊंड 2 ला बघा जीएमसीचं राजस्थानचं हे कॉलेज नंतर आलेलं कॉलेज होतं. राऊंड 2 ला 15,651 ला क्लोज झालं. त्यानंतर राऊंड 3 ला 14,510 अशा पद्धतीनं क्लोज झालेला आहे. असं तुम्ही प्रत्येक कॉलेजचं बघू शकता. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1, स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 अशा पद्धतीने आपण कट ऑफ दिलेले आहेत. हे कट ऑफची पीडीएफ मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला नक्कीच अंदाज येईल. त्याच पद्धतीने एम्सचे कट ऑफ, बाकीच्या सर्व याचे कट ऑफ, डीनचे कट ऑफ, ह्या सर्व गोष्टी आपण ग्रुपमध्ये शेअर करणार आहेत. आसपास तुमचे असे रँक्स असतील तर नक्कीच ऑल इंडिया मधून आपण रजिस्ट्रेशन करून प्रोसेसमध्ये राहणं म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी होप्स असू शकतात, परंतु खूप कमी स्कोर आहे. त्यामुळे ऑल इंडिया काउन्सिलिंग करण्यात काही अर्थ नाही आहे. कमी स्कोर आहे, काही जणांचे फोन येतात आम्हाला याच्यातून प्रायव्हेटला अप्लाय करायचं आहे, पण प्रायव्हेट कॉलेज याच्यामध्ये अजिबात नसतात. हे तुम्ही पुन्हा एकदा क्लिअर करून घ्या मित्रांनो. अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आहेत. राऊंड 1 चे नियम काय असतात, राऊंड 1 ला आपल्याला अप्लाय करताना रजिस्ट्रेशन करताना किती फी भरावी लागत असते, आमचे ते डिपॉझिट जे भरलेले असतात ते वापस केव्हा मिळू शकतात, त्याचे नियम काय आहेत, ऑल इंडिया काउन्सिलिंगला जर अप्लाय केलं तर मला स्टेटमध्ये राहता येतं का, या सर्व गोष्टीची उत्तरे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. असेच महत्त्वाचे अपडेट्स मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.